नाही करायचंय तिला ते लग्न. तिचा नकार आहे. त्यामुळे तू ही सर्कस घेऊन रस्त्याला लागायचं. असं कसं मला भक्तीकडून ऐकायचंय. हे नाही बोलायचं तिला. अण्णा सावकाश. अरे तिचा जन्म आता तिचा बाप सांगतोय नाही भेटणार माही पोरगी तो. अण्णा सावकाश. तू निघ इथं, निघ. निघा तर उभा चिरी नाही केला. निघा. आणि तुला पोलिसात जायचंय नाही तर जिथं पुढं जायचंय तिथे जा. आम्ही नाही घाबरत. हा नाही घाबरत. निघा. थांबा. पैसे दिल्याचा पुरावा पाहिजे ना मला. बैरू ये फोटो काढ. फोटो काढ. हो का अंतशेठ, पैसे मिळालेत. जरा हसा. भैरू, हा फोटो सरपंच साहेबांना पाठवायचा आणि इमानदारीत पाठवायचा. ते म्हणले नाही मिळाला फोटो तर सगळा राग तुझ्यावर निघन. आणि तू माणूस लावून पैशासाठी बाई माणसाच्या अंगावर हात टाकलाय. विसरू नको. हे हा गेला सरपंच साहेबांना गेला. चला, आपला व्यवहार मिटला. आता परत लाळ गाळत त्या घराकडे फिरकायचं नाही. हा, चला लागा रस्त्याला. पण मी काय म्हणतोय एकदा भक्तीला. ठीक म्हणलं ना. आई, हे दागिने तर आजीचे आहेत ना? माधवी, हे दागिने सासूबाईने दिले तुला? त्यांनीच तर दिले. नाही म्हणजे मला त्यांनी स्वतःहून नाही दिले, मला मागावे लागले मग त्यांनी दिले. पण मी माझ्यासाठी नाही केलं हे सगळं. तुझ्यासाठी नाही केलं म्हणून मग कोणासाठी केलं? त्या मुक्ताचा दागिन्यांवर डोळा आहे आपल्या. त्या मुक्तापासून दागिने वाचवण्यासाठी केलं मी हे सगळं. त्यात आईंना त्या मुक्ताचा पुळका. मग काय, आईंकडचे दागिने ते तोडे आणि कानातले त्या मुक्ताने पाहिले आणि तिला हाव सुटली. या दागिन्यांच्या मोहापायीच या घरची सून व्हायचा डाव तिने रचला असणार. आणि आपला सारंग काय त्यात अडकला. त्या दिवशी तिनं ते कानातले आणि तोडे सोडण्याचा प्रयत्न केला होता ना, त्याच वेळेस मी रावदादांना सांगायला हवं होतं. पण आपल्या घरात ते निंबाळकर होते, मग मोठा तमाशा झाला असताना म्हणून मी गप्प बसले. तेव्हाच सगळे सावध झालो असते ना तर हिच्या कंबरड्यात लाथ घालून तिला हाकलून दिली असती आणि आपल्यावर ही वेळ आलीच नसती. दादा प्लीज. दादा दादा
दादा हे असं त्या चोरट्या मुक्तासाठी कोणी कोणी अन्नावर राग काढते का? कोण चोर? मुक्ता, अहो तिने दागिने किंवा पैसे नसतील ना चोरले, पण आपल्या सारंगला चोरलंस ना. पण माफ करा हा ताई, काय ना मला असं खऱ्या गोष्टीवर खोट्याचा मुलामा करून बोलता येत नाही हो. त्याचा स्वभाव तसा स्पष्टच बोलण्याचा आहे. म्हणजे मला जे मनात येतं ना ते मी सरळ बोलून टाकते. जाते आता. काय रावदादांनी काही खाल्लं नाही तर कुणी काही खाणारच नाही. माधवी, सासूबाईने खरंच दागिने स्वतःहून तुला दिले माधवी? म्हणजे मी खोटं बोलते असं म्हणायचं का तुम्हाला? तुमचा माझ्यावर अजिबात विश्वास नाहीये का? तू खरं बोलतेस का खोटं नाही ठाऊक मला, पण सासूबाई दागिने कुणाला देणार नाही हे चांगलंच माहिती मला. अगं काकी, अगं आईचा तुझ्यावर विश्वास नाहीये म्हणून तू वाईट नको वाटून घेऊस. कारण तिचा स्वतःच्या नवऱ्यावर आणि मुलीवरच विश्वास नाहीये तर ती तुझ्यावर काय ठेवणार? रेणुका, देवी भलं करो बाळा तुझं. रेणुकाताई, तू असं का बोलतेस ग मोठ्या आईशी? ए गायत्री, अशी मध्ये मध्ये चमतेगिरी करू नकोस हा. आणि आमच्या कोणाच्या भांडणात तर पडूच नकोस. कसं आहे, इथे जरा वाद झाला ना की आमच्या नाजूक बाळाला थरकाप सुटेल आणि पुन्हा डॉक्टरांना बोलवावं लागेल. आणि हे तुझं सोंग आहे ना, फक्त तुलाच जमतं. म्हणून मोठ्या बहिणीशी कसं बोलावं हे सुद्धा समजत नाही का गायत्री? अगं आता सारंग नाहीये तर हीच मोठी बहीण आहे ना तुझी आता. रेणुका जे काही बोलेल ना ते नीट गपचूप ऐकायचं. फालतू प्रश्न विचारायचे नाहीत. समजलं काय? हो. सॉरी.